राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं वगळण्यात आल्यानं ही भेट घेतली जात आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होतो। आपल्यासोबत अनिल पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। बऱ्याच चर्चा रंगतायत, राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे? नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चर्चा ह्या रंगतायत किंवा रंगवल्या जात आहेत याला काही एक प्रकारचा अर्थ नाही। काल पवार साहेबांची भेट घेण्याकरता तटकरे साहेब हे गेल्या 15 दिवसापासून प्रयत्नात होते आणि काल योगायोग सुनेत्रा वहिनी आणि ते गुवाहाटीला जाऊन शपथ ग्रहण सोहळ्याला जाऊन आले। येताना त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग ते पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची आत्ताच रुग्णालयातून जर का सुट्टी झाली असेल किंवा डिस्चार्ज झाला असेल तर त्या नेत्यासारखी विचारपूस करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची आहे आणि त्यांनी योग्य पद्धतीने निभावली। पण ती संकेतांना धरून नाही का? कारण काल शरद पवार यांनी ट्विट केलं मोदींनी जो निर्णय घेतला तेलाबद्दल, सोन्याबद्दल, याला हे सगळं अनुसरून नाही असं शरद पवार म्हणतात। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांची भेट घेतात, मग बऱ्याच चर्चा रंगतात, कुठे काहीतरी विनसलं आहे का पक्षांतर्गत? नाही, ह्या सगळ्या गोष्टींना काही एक अर्थ नाही। तटकरे साहेब मोदी साहेबांनी सुद्धा कालच ट्विट केलेलं आहे आणि पवार साहेब 15 दिवसापूर्वीच म्हणजे बारामतीला मतदानाला सुद्धा जाऊ शकले नाही। त्याच्यानंतर मागच्या 15 दिवसापासून तटकरे साहेब, हा योगायोग म्हटला पाहिजे त्याचा आणि या सगळ्या गोष्टीचा काही एक संबंध नाही आणि त्याच्यामुळे पवार साहेबांची भेट हे प्रदेशाध्यक्षांनी घेणं क्रमप्राप्त होतं, त्यांनी ती जबाबदारी निभावलेली। प्रफुल्ल पटेल यांचं देखील नाव नाही आहे, आधी पण पत्र व्हायरल झालं होतं, यानंतर आता त्यांचं नावच नाही आहे। कुठेतरी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते, जुन्यांना डावललं जातं आहे, असं पण एक जो सूर आहे तो पक्षांतर्गत आहे। नाही, आत्ता कोणाचं नाव डावललं गेलेलं आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांचं, तटकरे साहेबांचं नाव डावललं गेलेलं आहे असं आपल्याला काय म्हणण्याचं कारण नाही। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सुप्रीम पॉवर जी असते ती वर्किंग कमिटीला असते आणि वर्किंग कमिटीमध्ये सुनेत्रा वहिनीनंतर 2 नंबरचं नाव जर का कोणाचं असेल तर प्रफुल्लभाई पटेलांचं आहे। त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं नाव जर का असेल तर 3रं तटकरे साहेबांचं आहे। त्यामुळे वर्किंग कमिटीपेक्षा अजून कुठलं काय मोठं असतं? आता काल जो काही तुमच्यासमोर 29 तारखेचं जे पत्र गेलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये वहिनींनी काही टेक्निकल त्याच्यामध्ये क्युरीज असतील तर त्या दुरुस्त करण्याचं ट्विट केलेलं आहे। त्यांच्याशी बोलल्यानंतर काय टेक्निकल क्युरीज दूर करायच्या आहेत या सगळ्या गोष्टींची नक्की आम्ही चर्चा करू। राहिला प्रश्न की काल जे पत्र आलेलं आहे ते ऑफिस बेरर, दिल्लीचं ऑफिस कोणी सांभाळलं पाहिजे, मुंबईचं ऑफिस कोणी सांभाळलं पाहिजे आणि त्याचं वर्क डिस्ट्रीब्युशन जे असतं ते वर्क डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केलेलं आहे। आता ते वर्क डिस्ट्रीब्युशनमध्ये एवढ्या मोठ्या नेत्यांनी राहणं अपेक्षित नाही। नक्कीच, पण अजितदादा यांच्या मृत्यूपश्चात VSR कंपनीशी थेट संबंध आहेत असंच ट्विट रोहित पवार करतात आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट निशाणा साधतात। हेच कारण आहे की 2 नेत्यांची गच्छंती झाली आहे असं म्हणावं किंवा पासे फिरतायत राष्ट्रवादीमध्ये असं म्हणावं? नाही, आता रोहित पवार कोणत्या अँगलने कोणाकोणाला कसं टार्गेट करतायत त्याला काही एक अर्थ नाही आहे। रोहित पवार सातत्याने सुरुवातीपासूनच त्यांच्या मनाच्या विरोधात काही गोष्टी घडलेल्या असतील म्हणून ते सातत्याने ट्विट करतायत। VSR कंपनी काही आजची नाही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा रोहित पवारच कदाचित त्याच्यातून प्रवास करतील, आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा दिसू शकतं। आता राहिला प्रश्न प्रफुल्ल पटेल साहेबांचा आणि समजा जर का VSR कंपनीच्या मालकाचा संबंध असेल, मी मागे सुद्धा बोललो होतो, ते कुठल्या तरी लग्नामध्ये गेलेल्याचं त्यांनी मागच्या वेळी ट्विट केलेलं होतं। फोटो टाकावे, ट्विट करण्याची गरजच नाही, बोलण्याची गरजच नाही। ते लग्नात गेले होते तर त्यांचे लग्नातले फोटो नक्की असतील ते टाकले पाहिजे। या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही। मला असं वाटतं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांभाळण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे, ते योग्य पद्धतीने पार पाडतायत। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय विमानं वापरता येणार नाही आहेत मंत्र्यांना आणि ताफ्यांवर सुद्धा लक्ष असणार आहे, कशा पद्धतीनं पाहता याकडे? मला असं वाटतं की तो योग्य निर्णय आहे। आपल्याला ताफ्यांची काही आवश्यकता नाही आहे, फार काही सिक्युरिटीची पण फार काही आवश्यकता नाही आहे। आज मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीने सगळ्या परिस्थिती बदलत आहेत त्या बदललेल्या परिस्थितीनुसार भारतातल्या आपल्या राजकीय लोकांपासूनच त्याची सुरुवात करायची आणि एक सर्वसामान्य नागरिकांना विनंती करायची। शेवटी काम काही कुठलं थांबणार नाही आहे, पण अर्जन्सीच्या दृष्टिकोनातून किंवा
राजकीय नेत्यांनीच फक्त या सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये कोणी बोलायला नको, त्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि बचत ही इंधनाची आपण केली पाहिजे, ती आता काळाची गरज आहे. जितेंद्र आव्हाड घोड्यावरून फिरतात, सगळ्यात जास्त तेल चंद्रकांतदादा पाटील वापरतात असं म्हणतात. काल त्यांनी घोडा वापरला, यानंतर अबकी बार तोंड दाबून बुक्क्यांचा मारा असं अमोल कोल्हे म्हणतात. कसं उत्तर देणार? नाही, मी त्या घोड्याचं फार बारकाईने निरीक्षण करत होतो. तो लग्नाचा घोडा दिसला मला आणि लग्नाच्या वरातीतून आणलेला तो घोडा होता. ज्या पद्धतीने पांढरा शुभ्र अतिशय स्वच्छ असा घोडा आणि त्याच्यावरती एक नवरदेवाची भूमिका त्यांनी पद्धतशीर त्या ठिकाणी निभावलेली आहे. नवरदेवाचं ह्या काळामध्ये ऐकलं पाहिजे. आता ते जे म्हणतायत की ज्या घोड्यावरून ते येत आहेत, काल मी कोणाचं तरी हेही ऐकलं की ते कशावरून येतील, त्यांची सवारी, या सगळ्या गोष्टींचं आत्ता या क्षणाला राजकारण करणं काही गरज नाही आहे. हां, मोदी साहेबांनी जो सल्ला दिलेला आहे की परदेश दौरे टाळले पाहिजे आणि ताफे कमी झाले पाहिजे, ते मात्र महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नक्की करेल. एक शेवटचा प्रश्न आहे. शरद पवार म्हणतात की शरद पवारांनी टीका केली आहे मोदींवरती, तर युगेंद्र पवार म्हणतात की वडीलधाऱ्यांप्रमाणे त्यांनी सल्ला दिलेला आहे. कसं पाहता? नाही, या बाबतीमध्ये मला काही माहिती नाही काय ट्विट केलेलं आहे, त्यामुळे नंतर बोलू आपण. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.